नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अखेर खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले। संभाजीनगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून 6 खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आणि धनगर समाजाचा एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी मार्ग मोकळा झाला। आता एसटी आरक्षण अंमलबजावणीकरिता मंत्रालयातून थेट GR काढण्यास काहीही अडचण राहिलेली नाही। सकल धनगर समाजाच्या वतीने पुणे येथे अधिवेशन, जेजुरी ते पंढरपूर जागर यात्रा 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथे आपले उपोषण करणारे मल्हार योद्धे 16 दिवसाचे उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयाबाहेर गणेश केसकर व योगेश धरम यांनी उपोषण करून खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले। या दरम्यान महाराष्ट्र विविध ठिकाणी उपोषण, लाक्षणिक उपोषण, रास्ता रोको, निवेदन देणे, टायर जाळून रास्ता रोको, शेळ्या मेंढ्याबरोबर घेऊन आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन धनगर समाज बांधवांनी व भगिनींनी केले। या सर्वांच्या परिश्रमाने छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयातून 6 खिलारे कुटुंबातील धनगड जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले। यामुळे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीची 50% लढाई जिंकला असून मंत्रालयातून आता धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीकरिता थेट GR काढावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाज बांधव आता लवकरच मुंबईत दाखल होणार आहे व आपल्यावर 70 वर्ष झालेला अन्याय दूर करणार डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल ही मंत्रालयात सादर करण्यात आला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीचा GR काढतील अशी प्रत्येक धनगर समाज बांधवांच्या मनात आशा आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वीच आरक्षण अंमलबजावणी होईल हे मात्र नक्की। जय मल्हार। मी उपोषणकर्ता आर्किटेक्ट गणेश केसकर, योगेश धरम। आम्ही तब्बल 7 दिवस या संभाजीनगरमध्ये जात वैधता स्क्रुटिनी कमिटीच्या समोर धनगडचे अवैध कास्ट व्हॅलिडिटी रद्द होण्यासाठी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या रेट्यामुळं हे 7 दिवसाच्या नंतर कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेला आहे। हा धनगर आरक्षणामधला सगळ्यात मोठा अडसर होता, तो दूर झालेला आहे। हे यशच म्हणलं तरी हरकत नाही। सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत। खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये एकही धनगड अस्तित्वात नाही। हा धनगर समाजाचा मोठा विजय आहे। आता सरकारने लवकरात लवकर GR काढावा आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी। जय मल्हार। आज राज्यव्यापी उपोषणाचा आदिवासी विभागाच्या अंतर्गत आज पहिला दिवस होता। आज अनुसूचित जाती तपासणी समितीने संभाजीनगर या ठिकाणी खिलारे कुटुंबियाचे सर्टिफिकेट आणि त्यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी रद्द केले। त्याबद्दल मी या सरकारचे आणि या आदिवासी विभागाचे खूप अभिनंदन करतो। जय मल्हार। आणि सरकारला यानंतर एवढंच सांगतोय की लवकरात लवकर आमचा धनगर समाजाचा एसटीचा GR आपण काढावा। जय मल्हार। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।